देवरी पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात धान्य घेऊन जाणारे 5 टनचे ट्रकला 14 सप्टेंबरला देवरी आरटीओ चेकपोस्टवर ताब्यात घेतले होते। या ट्रकमध्ये शासकीय धान्याचे पोते आढळल्याने ह्या ट्रकची कसून चौकशी सुरू आहे। तर या संदर्भात देवरी पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा पणन विभागाला पत्र दिले असून ही धान्य शासकीय आहे की खाजगी, हे ट्रक कोणत्या सेंटरवरून धान्य घेऊन जात होते या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिसांनी पणन विभाग आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। तर मिळालेल्या माहितीनुसार एक ट्रक देवरी तालुक्यातील साखळीटोला येथील धान्य गोदामातून धान्य भरून भरडाईकरिता राईस मिलमध्ये घेऊन जाण्याऐवजी छत्तीसगडच्या दिशेने निघाला। तर 2 ट्रक हे आमगाव येथील धान्य गोदामातून धान्य भरडाईकरिता निघाले होते। तर एक ट्रक नवेगावबांध येथील धान्य गोदामातून डीएमओने दिलेल्या डीओनुसार धान्य भरडाईकरिता संबंधित राईस मिलमध्ये भरडाई करता जाणे अपेक्षित होते। मात्र हे 5ही ट्रक धान्य भरडाई न करता राईस मिल मालकाने धान्याच्या विक्रीकरिता छत्तीसगड राज्यात पाठवित असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असून हे 5ही ट्रक देवरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील देवरी आरटीओ चेकपोस्ट जवळ पोलिसांना एकामागून एक जात असताना संशय आल्याने त्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रक चालकांनी आणि धान्य व्यापाऱ्यांनी वेळीच कागदपत्र न दिल्याने किंवा हा माल खाजगी आहे हे सिद्ध न करू शकल्याने 5ही ट्रक देवरी पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणी आमच्याकडे माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया यांनी पत्राद्वारे आमच्याकडे 5 गाड्यांची नंबरचे माहिती दिलेली असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्याबाहेर वाहतूक नेत असल्याची शंका त्यामध्ये उपस्थित करून या ज्या भरलेल्या धानाच्या गाड्या आहेत या मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावरून गेलेल्या आहेत किंवा नाही याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्याबाबत सुचवलेली आहे। त्यानुसार या कार्यालयाने आमच्या सर्व धान खरेदी केंद्रांना संबंधित गाड्यांचे नंबर या बाबतीमध्ये पत्र देऊन संबंधित गाड्या आपल्या खरेदी केंद्रावरून भरल्याबाबत आहे किंवा कशी याबाबतची माहिती आम्ही सध्या ती संबंधित खरेदी केंद्राकडून घेत आहोत। ती माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सदरची माहिती कळवण्यात येईल। सर, एखादा ट्रक जर एखाद्या सेंटरवरून धान्य घेऊन निघत असेल तर त्या गाडीचा नंबर नोंद केला जातो का? त्यावर गाडीचा नंबर असतो ना, डीओ लेटरवर असतो तो नंबर। डिलिव्हरी जे चलन आहे किंवा ज्या बिलट्या बनवतात त्यावर गाडी नंबर नमूद असतो। आपल्याला काय वाटते 5ही ट्रकमध्ये महाराष्ट्र शासनाचे इतक्या मोठ्या संख्येत पोते आहेत, जवळपास 2500 पोते आहेत त्याच्यामध्ये? आता ते माहिती प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला त्या बाबतीमध्ये भाष्य करता येईल, परंतु जर असा प्रकार होत असला तर तो त्या बाबतीमध्ये कारवाई करण्यात येईल। तर ताब्यात घेण्यात आलेले 5ही ट्रकची चौकशी सुरू असून ट्रकमध्ये असलेला धान्य शासकीय आढळल्यास राईस मिल मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दिली आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।